नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू केलेला आहे महत्त्वमापन, याचा सराव संच 7.3 बघणार आहोत आणि त्यातील प्रश्न क्रमांक 1 ते 7 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण आज संपवणार आहोत. सराव संच 7.3 हा खूप मोठा आहे, ज्याच्यामध्ये 13 प्रश्न आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 7 संपवणार आहोत प्रश्न आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 8 ते 13 हे प्रश्न बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सराव संच 7.3 हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा सराव संच तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचे 3 ते 4 मार्क फिक्स होऊ शकतात. पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल आणि स्वतःचे नोट्स तयार करावे लागतील. ओके, तर बघा, ज्या टॉपिक वरती सराव संच 7.3 डिपेंड आहे त्या टॉपिकचं नाव आहे बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. काय नाव आहे? वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता वर्तुळ पाकळी म्हणतात कशाला? तर एक वर्तुळ आहे बरोबर, आणि या वर्तुळामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा सेक्टर तुम्हाला दिसतो. ओके, आणि यालाच म्हणतात पाकळी. हे बघा, ही पाकळी आहे वर्तुळाची. ही काय? वर्तुळाची पाकळी, बरोबर का? फॉर एक्झाम्पल मी एक छोटासा वर्तुळ घेतला आणि त्याला काय केलं, या ठिकाणी अशी पाकळी तयार केली तर ही वर्तुळाची पाकळी झाली, बरोबर. अशा अनेक पाकळ्यांनी एक वर्तुळ बनतो. आता काय करायचं आपल्याला माहिती आहे, आपण वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायचं शिकलो तर वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर चा वर्ग असतंय. ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असतंय? वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर चा वर्ग. पण त्या वर्तुळामधल्या एका पाकळीचं क्षेत्रफळ किती असेल याची सूत्र आज आपल्याला बघायची, आणि सूत्र फक्त बघायची नाही तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढून दाखवायचं आहे. ओके, तर बघूया नेमकं काय काय सूत्र आहे. समजा ही वर्तुळ पाकळी जर तुम्ही बघितलं तर हिला काय काय आहे? ओके, हिला त्रिज्या आहे, हिला आपण आर म्हणतो. अजून एक त्रिज्या आहे आर, त्यानंतर एक कंस आहे, बरोबर. कंसाची लांबी एल असते, आणि एक थीटा आहे ज्याला आपण कोणाचं माप म्हणतो. केंद्रीय कोण आहे तो? जर तुम्ही तिसरा चॅप्टर बघितला असेल वर्तुळ तर त्याच्यामध्ये मी केंद्रीय कोण शिकवलेला आहे. तर बघा, 3 फॉर्म्युले मी या ठिकाणी हायलाइट करून ठेवले, ज्याच्यावरती अख्खा एक्झरसाइज, संपूर्ण एक्झरसाइज तुमचा डिपेंड आहे. पहिला फॉर्म्युला बघा काय, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुमच्याकडे एक सूत्र आहे. काय बरं? थिटा भागिले 360. हे पाठ करून ठेवा. थिटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग. ओके, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? थिटा भागिले 360 पाय आर चा वर्ग. म्हणजे तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायला कशाची गरज आहे? थिटाची गरज आहे, म्हणजे कोणाची म्हणजे कोण कोणाच म्हणाल त्याची नाही, कोण म्हणजे अँगलची, आणि आर म्हणजे काय? त्रिज्या. त्यानंतर जर वर्तुळ कंसाची लांबी तुम्हाला काढायची असेल, हा जो वर्तुळ कंस आहे पी एम क्यू, याची जर लांबी तुम्हाला काढायची असेल तिला आपण एल म्हणतो. हे बघा, इथं एल म्हटलं तर त्याचं पण सूत्र सेम आहे. थिटा भागिले 360 इथं पण आहे, फक्त इथं गुणिले 2 पाय आर आहे. ओके, इथं पाय आर चा वर्ग तर इथं 2 पाय आर आहे. समजलं इथपर्यंत? त्यानंतर पुढं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं हे सूत्र आहे. ओके, पण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी यांच्यामधला सहसंबंध दर्शवणारं एक सूत्र आहे. ओके, काय बरं? जर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं तर तुम्ही या सूत्राशिवाय पण काढू शकता. काय करावं लागेल? वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. ओके, यालाच कसं लिहितात? याला असं पण लिहितात. ओके, क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी एल असते गुणिले त्रिज्या आर असते भागिले 2. ओके, म्हणजे याच्या ऐवजी तुम्ही हे पण वापरू शकता, वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आता मी तुम्हाला फॉर्म्युलानुसार प्रश्न सोडून दाखवतो, नेमका प्रश्न टॅकल करायचे कसे किंवा सोडवायचे कसे. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 1 सराव संच 7.3 मधला एकदम सोपा आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही बघायचंय. काय म्हटलंय? वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. लिहून घ्यायचं लगे काय काय दिलंय. आर किती आहे? 10 सेमी. बर, त्यानंतर पुढे काय? वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, आणि त्यानंतर पुढे काय? वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास, म्हणजे थिटाची किंमत किती आहे? थिटाची किंमत किती आहे? 54 अंश. ओके, त्यानंतर काय? त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा, म्हणजे आपल्याला ए काढायचं आहे. ओके, आता मुलं म्हणतील सर इथं असं म्हटलंय की वर्तुळ कंसाचे माप. ओके, म्हणजे काय? एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये ही पाकळी आहे, आणि वर्तुळ कंसाचं माप 54 अंश. तुम्ही म्हणतील सर जर वर्तुळ कंसाचं माप 54 दिलं तर मी थिटा काय घेतला? केंद्रीय कोण काय सांगतो. ओके, याचं जे माप असतं ते माप आणि माप सारखं असतं. हा 54 तर हा 54, हा 54 तर हा 54. समजलं का? म्हणजे थिटा कोणताही असू द्या, दोघांपैकी थिटा उचलून टाकायचा. वर्तुळ कंसाची लांबी आणि केंद्रीय कोणाचं माप हे दोघेही सारखे असते. ओके, तर आर किती? 10 सेमी, थिटा किती आहे? 54, आणि आपल्याला काढायचंय बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, आणि पायची किंमत किती घ्यायची? 3.14. लिहून ठेवतो इथं 3.14. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ याचं एक सूत्र आहे आपल्याकडे. ओके, काय सूत्र आहे? ते आहे थिटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग.
हे झालं आपल्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र. बरोबर. थिटा किती आहे? तर थिटा आहे 54 भागिले 360 गुणिले पाय 3.14 गुणिले r चा वर्ग. r किती आहे? 10 आणि 10 चा वर्ग. ओके. मग आता हे सोडवायचं आहे फक्त बस. थिटाची किंमत टाकली 54, 360 ऍज इट इज, पायची किंमत 3.14 आणि r चा वर्ग, r म्हणजे 10, 10 चा वर्ग. ओके. आता पुढे काय करायचंय? हा जो 54 आणि 360 दिसतोय दोघे मला 18च्या पाड्यात दिसतात, 9च्या पाड्यात दिसतात, 18च्या पाड्यात दिसतात. करा कट. इकडे बघा, 18 त्रिक 54, 18 दुने 36, 0 शी 0. 18 त्रिक 54, 18 1 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54. त्यानंतर बघा 18 दुने 36 आणि 0 शी 0 म्हणजे इथं किती राहिलं बघा. पुढे जर गेलो तर इथे राहिला 3/20, 3/20 गुणिले हा झाला 3.14, 3 पॉईंट किती 14 गुणिले. ओके. गुणिले काय? 10 चा वर्ग 100. पुढे गेलो तर बघा 20 1 20, 20 5 100. ओके. परत एकदा 3/20 राहिला इथं 3.14, 10 चा वर्ग 100, 10 10 100. ओके. तर 20 ने 100 5 मध्ये कट झाला तर इथं राहिला 3 गुणिले 3.14 गुणिले 5. ओके. तर मग काय करूया आपण? हा 3.14 तासच ठेवू, 3.14 हा मधला तासच ठेवला आणि या दोघांचा गुणाकार केला. 3 5 किती होईल? 15. 3 5 15. ओके. मग आता 3.14 आणि 15चा गुणाकार करायचा, आपलं उत्तर आलेलं आहे. आता 3.14 आणि 15चा गुणाकार म्हणजे पॉईंट लक्षात घ्यायचं का? नाही, पॉईंट शेवटी द्यायचं उत्तरामध्ये. गुणाकार करत असताना पॉईंट शेवटी उत्तरामध्ये द्यायचा. तर इथं बघा 5 चोक 20, हात चालले 2, 5 1 5 आणि 2 7, 5 त्रिक 15, इथं 0, 1 4 4, 1 1 1, 1 3 3, इथं 0. ऍड करा. 0 शी 0, 7 आणि 4 11, हात चाले 1 आणि 5 6 आणि 1 7, 1 आणि 3 किती 4. आता मला सांगा पॉईंट किती मागायला पाहिजे? 1 आणि 2. मग इथून जाऊया 1 आणि 2. ओके. इथं म्हणजे 47.10, 47.10. काय काढायचं होतं आपल्याला? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कशामध्ये असते? चौसेमी. कशामध्ये? चौसेमी किंवा सेमीचा वर्ग, चौसेमी. तर बघा या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती आलंय? 47.10 चौसेमी. ओके. कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही मनाने पण करू शकता. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 काय? प्रश्न क्रमांक 2, एका वर्तुळ कंसाचे माप 80 अंश आहे. काय करायचं? सगळ्यात पहिलं जे जे दिलं ते लिहून घ्यायचं. ओके. जे जे दिलं ते काय करायचं? लिहून घ्यायचं. तर एका वर्तुळ कंसाचे माप म्हणजे थिटा किती आहे? 80 अंश. थिटा किती आहे? 80 अंश. पुढे आणि त्रिज्या, त्रिज्या म्हणजे रेडियस 18 सेमी आहे, 18 सेमी आहे. बरं. पुढं तर त्या वर्तुळ कंसाची लांबी शोधा. तर तो जो वर्तुळ कंस आहे त्याची लांबी शोधायची. आता वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र असते बघा, L बरोबर थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय r. मुलं म्हणतील कस काय? आमच्या तर पाठच व्हाय ना. पाठ करणं काही अवघड नाही. ओके. इथं बघा देऊन ठेवलं होतं. आता हे सूत्र वापरलं. आता वर्तुळ कंसाची लांबी काढायची. लांबी सेंटीमीटर मध्ये असते. ओके. तर थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय r हे सूत्र येईल तिथं. ओके. वापरा. अजून काही? ओके. पायची किंमत दिली. पाय किती? 3.14. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पायची किंमत जर 3.14 दिली तर 3.14च घ्यायची. मुलं म्हणतील 22/7, ही पण पायची किंमत आहे, मग ती घेऊ का? ती नाही. जर त्यांनी डायरेक्शन दिलं पायची किंमत ही घ्यायची तर तीच घ्यायची. ओके. तर मग बघा पायची किंमत घेतली. आता वर्तुळ कंसाची लांबी काढायची. ओके. वर्तुळ कंसाची लांबी जिला L सुद्धा म्हणतात. ओके. काय सूत्र आहे? थिटा भागिले 360 गुणिले 2 पाई r बरोबर. थिटा किती आहे बा? थिटा आहे 80 भागिले 360 गुणिले 2, पायची किंमत 3.14 गुणिले r किती आहे? r आहे 18. बरोबर इथपर्यंत. आता मी काय करतो? 0 ला 0 काय करतो? कट करून टाक. 0 ला 0 कट. आता मला सांगा हे जे दोघं आहे 8 आणि 36 हे कुणाच्या पाड्यात आहे? 4च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे. तर मग तुम्ही 4 ने कट करू शकता, 2 ने कट करू शकता. चला मी 4 ने कट करतो. ओके. 4 ने कट केलं तर हे झालं 4 दुने 8.
ओके, आणि हे झाले बघा 4 9 36. परत एकदा बघा, 0 0 कट झाला, 8 आणि 36 2च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात कट केले तरी सेम उत्तर येईल, 4च्या पाड्यात कट आहे तरी बी सेम उत्तर येईल. 4 दुने 8 आणि 4 9 36. तर इथं किती राहिले बघा, तर इथं राहिले 2 भागिले 9. 2 भागिले 9 गुणिले 2 गुणिले 3.14 गुणिले 18. 2 2 3.14 18. ओके, तर बघा इकडे परत एकदा, 9 1 9, 9 दुने 18. ओके, 9 ने 18 कट झाला, मग राहिला किती, 2 गुणिले 2 गुणिले 3.14 आणि गुणिले परत किती 2. ओके, तर मी काय करतो, हा जो 3.14 आहे तो तसाच ठेवतो. 3.14 पॉईंटचा कधी पण शेवटपर्यंत ठेवायचा. आधी जे राऊंड फिगर आहेत तर त्यांचे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. 2 दुने 4, 2 1 2 दुने 4 आणि 4 दुने किती होतात 8. म्हणजे 1 2 3 तिघांचा गुणाकार केला तर 2 1 2 दुने 4 आणि 4 दुने 8. मुलं काय करतात, 2 त्रिक 6 करतात. 3 3 दा 2 आहे तर 2 त्रिक 6 करतात. तसं नाही करायचं. 2 दुने 4 4 दुने 8. ओके, याचा गुणाकार करू, आपलं उत्तर येऊन जाईल 3.14 गुणिले 8. ते झाले बघा 8 चौक 32, हातच्याले 3, 8 1 8, 8 आणि 3 11, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. पॉईंट किती करा बघा, 1 2 1 2, 25.12, 25.12 सेमी. ओके, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, वर्तुळ कंसाचा, एकच मिनिट हा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, वर्तुळ कंसाची लांबी होती, वर्तुळ कंसाची लांबी ही सेमी मध्ये असते. ओके, आणि वर्तुळ कंसाचं जे क्षेत्रफळ असते ते असते चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. अशा प्रकारे दुसरा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. ओके, प्रश्न क्रमांक 3 काय आहे, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी. ओके, सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं आर किती आहे, 3.5 सेमी. जे जे दिलं ते लिहून घ्यायचं, म्हणजे मग तुम्हाला समजतं की कोणतं सूत्र वापरायचं आहे. असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी जिला आपण यल म्हणतो. ओके, ती किती आहे, 2.2 सेमी. पुढे, तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. आता मला सांगा, त्रिज्या दिली, वर्तुळ कंसाची लांबी दिली आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. जर थिटा दिला असतं तर पहिले 2 फॉर्म्युला पैकी आला असता. पण आता इथं यल दिला आणि आर दिला. मग तुम्हाला एक सूत्र मी शिकवलं. ओके, तुम्हाला प्रूफच देतो, आहे का नाही. सूत्र काय शिकवलं मी, इकडे बघा. जर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय, वर्तुळ कंसाची लांबी दिली, त्रिज्या दिली, तर भागिले 2 करायचं, ते क्षेत्रफळ. म्हणजे ए इज इक्वल्स टू एल इंटू आर अपॉन 2. ए इज इक्वल्स टू वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ त्याला आपण ए म्हणतो. ते असते बघा यल गुणिले आर भागिले 2. यल किती आहे, यल आहे 2.2 गुणिले आर किती आहे, आर 3.5 आणि भागिले किती 2. ओके, तर 2 ने बघा हा 2 कट होतोय, बे एक बे पॉईंट बे एक बे, म्हणजे 2च्या पाड्यात 2.2 1.1 नंबरला आहे. म्हणजे राहिला किती इथं, ए बरोबर 1.1 गुणिले 3.5. ओके, तर आपण काय करूया, 11चा आणि 35चा गुणाकार करून मग उत्तरामध्ये शेवटी पॉईंट देऊ. 11चा गुणाकार 35 सोबत. ओके, ते झालं बघा 5 1 5, 5 1 5 0. 11चा गुणाकार 35 सोबत पॉईंट काढून टाकला, 5 1 5, 5 1 5, इथं 0 असतो. 3 1 3, 3 1 3, हे झाले 5, 5 आणि 3 8, 3 अशी 3. आता पॉईंट किती घर मागे बघा, 1 आणि 2. इथं एक घर, इथं एक घर, टोटल 2 घर, 1 आणि 2. इथं बघा 1 आणि 2, 3.85. ए बरोबर, आता क्षेत्रफळ कशामध्ये असतंय, चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4. ओके, काय बघा प्रश्न क्रमांक 4,
वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं जे दिलं ते r इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्याच्या एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. ओके, म्हणजे एक वर्तुळ आहे बरं का. आता एक वर्तुळ आहे, एक वर्तुळ पाकळी समजू आपण. ओके, तर हिचं क्षेत्रफळ दिलं 100 चौसेमी. ओके, बरं पुढं. तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. तर आपण काय करू? ओके, विशाल वर्तुळ पाकळी कशाला म्हणतात ते बघा. हे जे वर्तुळ आहे याच्यामध्ये ही जी पाकळी आहे का तिला लघु वर्तुळ पाकळी म्हणतात. लघु म्हणजे छोटी आहे. आणि हिच्या शेजारी ही जी दिसते बाजूची ही ओके, ही मोठी वर्तुळ पाकळी आहे. ओके, तर मग काय करायचं आपल्याला सांगितलंय जर हिचं 100 असेल तर हिचं साईडचं किती असेल ओके ती काढायचं. मग आपण काय करू, हे जे दिलंय का त्याला A1 मानू. ओके, आणि हा जो काढायचा त्याला A2 मानू. ओके, एवढं करूया. आता काय करूया, म्हणजे आपल्याला A2 काढायचं. ओके, कसं काढायचं, A1 A2 नाही दिलं तरी कसं काढायचं ते सांगतो. सगळ्यात पहिलं काय म्हटलंय बघा, एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती आहे ते 100 चौसेमी. पायची किंमत 3.14 वापरायची. मग मी काय करतो बघा, आता हा जो वर्तुळ आहे ना वर्तुळ त्याचं क्षेत्रफळ काढतो. हा टोटल वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो आणि त्याच्यातून हा जो 100 आहे का तो मायनस करतो. मग जर टोटल वर्तुळ मधून हा पार्टच जर मायनस केला तर उरलेला हा येऊन जाईल का, 100% येऊन जाईल. मग आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. चला, वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ ओके, काय असते वर्तुळाचं क्षेत्रफळ? पाय r चा वर्ग. तर पाय किती असतोय 3.14 सांगितलं आपल्याला. आर किती आहे, r 10 चा वर्ग. तर हा बघा 3.14, 10 चा वर्ग 100. जर 100 मध्ये 2 शून्य आहेत तर मी तुम्हाला काय शिकवलं, गुणाकारामध्ये जर शून्य आले तर पॉईंट पुढे जातो, म्हणजे पॉईंट पुढे जाईल 1 आणि 2, म्हणजे हा झालं 314. 314 काय चौसेमी, 314 चौसेमी. ओके, मग आपण काय करूया, टोटल वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटलं, त्या वर्तुळ पाकळीचं माहित आहे, तर या वर्तुळामधून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मायनस करूया. याला साईडला घेतो. कोणती वर्तुळ पाकळी आहे ती? विशाल वर्तुळ पाकळीचं विशाल वर्तुळ पाकळीचं जर क्षेत्रफळ काढायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे याच्यामधून ओके वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग मला सांगा, टोटल जो वर्तुळ आहे त्याच्यामधून जर हा मायनस झाला तर उरलेला जो आहे तो येऊन जाईल. तर मग वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलंय 314. हा 314 वजा 100, तर 314 मधून 100 गेले तर आता 214 चौसेमी. म्हणजेच काय, विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आहे ते 214 चौसेमी इतकं असेल. व्हिडिओ जर समजला नाही किंवा एक्झाम्पल समजलं नाही तर व्हिडिओ रिपीट करून बघायचं, 100% समजणार. एकदम डिटेल मध्ये मी सांगितलं. ओके, या पटापट याचा स्क्रीनशॉट आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. घेतलाय. आता वेळा प्रश्न क्रमांक 5 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हटलंय, 15 सेमी त्रिज्या आर, 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तीच चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. एकदम सोपा विषय. काय म्हटलंय, एक वर्तुळ पाकळी आहे बघा बरं का, एक वर्तुळ पाकळी आहे आणि हिचं क्षेत्रफळ 30 आहे आणि याची जी त्रिज्या आहे ती आहे 15. तर हिची लांबी काढा. तिसरं सूत्र वापरायचं. ओके, काय सूत्र आहे ते, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचं
क्षेत्रफळ. ओके, म्हणजे ए बरोबर यल गुणिले आर, वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. तर याचं उत्तर दिलंय 30. एकदम करेक्ट. बरोबर. आपल्याला काढायचं यल, तर तसंच राहू दे, गुणिले आर किती आहे 15 आणि भागिले किती 2. तर जो काढायचा तो वरती पाहिजे, मग हा तसाच ठेवा, बाकी सगळीकडे शिफ्ट करा. ओके, हा यल जरा व्यवस्थित काढतो आहे की नाही, इथं मी यल जरा व्यवस्थित काढतो, तुम्हाला समजायला पाहिजे की नाही. तर हा 2 इकडे आला तर गुणाकार करेल, कारण की तिकडे भागाकार करतोय, म्हणजे 30 गुणिले 2 आणि हा जो 15 वरती आहे तो खाली, तिकडे राहिला यल. ओके, परत एकदा बघा काय केलंय, हा जो 2 आहे तो वरती आला आणि 15 खाली आला. ओके, तर 15 आणि 30 कट होतो, 15 एका 15, 15 दुने 30. तर यल ची किंमत किती आली, यल बरोबर बे दुने 4. आणि वर्तुळ कंसाची लांबी कशामध्ये असते, सेमी मध्ये. ओके, तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिलं किमती लिहून घ्यायच्या आणि मग बघायचं कोणता फॉर्म्युला पुढे फिट होईल आणि फक्त यूज करायचंय. ओके, एवढंच करायचं. 3 जे फॉर्म्युले मी तुम्हाला दिले त्याच्यापैकीच फॉर्म्युले येतील, त्याच्या पलीकडे फॉर्म्युले जाणार नाहीत. ओके, पटापट घ्यायचं स्क्रीनशॉट, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6. बघा, आता प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हटलंय, शेजारील आकृतीत, ही एक शेजारी आकृती दिली आणि या आकृतीमध्ये काय काय दिलंय बरं, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. सगळ्यात पहिले लिहून घेऊ, है ना, लिहिणं लय महत्वाचं. 7 सेमी आहे. नंतर माप कंस एमबीएन, माप कंस एमबीएन किती आहे 60 अंश. बरोबर, लक्षात ठेवायचं, जर हा 60 आहे तर हा पण किती आहे 60, म्हणजे थिटाची किंमत पण किती आहे इथं, थिटा पण आहे 60 अंश, थिटा 60 अंश. पुढे काय करायचं आहे, 1 नंबर काढायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, लय सोपा विषय. 1 नंबरला काय काढायचंय, वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग मला सांगा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते, वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र असते पाय आरचा वर्ग. टाका, पायची किंमत काय घ्यायला लावली, पायची किंमत घ्यायला लावली का, नाही, पायची किंमत इथं सांगितलेली नाहीये. तर मग आपण आता पायची किंमत 22/7 टाकू, 22/7. तुम्ही म्हणता का बरं, कारण की हा जो आर आहे तो 7 आहे, याच्या खाली पण 7 आहे, मी जर 7 घेतलं तर इथं जो 7 येईल तो कट होईल, आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. ओके, तर मग आता काय करूया, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे ए बरोबर 22/7 तासाच गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, या 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. तर इथं बघा एक 7 कट झाला, राहिला ए बरोबर 22/7. तर ए बरोबर 7 दुने 14, हा चाला एक 7 दुने 14 एक 15, 154 चौसेमी, 154 चौसेमी. तर बघा पहिल्याचं उत्तर आलेलं आहे, मी इथं लिहून ठेवतो, कारण की आता मी रफ करणार, तुमचा स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर इथं दुसरं सोडवणार. पहिल्याचं उत्तर आलंय 154 चौसेमी. ओके, झालंय. याचा पटापट स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच दुसरा बघून घेऊ. ओके, पटापट घ्यायचा स्क्रीनशॉट. घेतलाय. आता मला सांगा, टोटल जो वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ किती आलंय 154, त्याचं क्षेत्रफळचं सूत्र किती आलंय 154. ओके, नंबर 2 काय काढायचंय, नंबर 2 काढायचं आपल्याला एरिया OMBN. एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं OMBN, म्हणजे या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं OMBN तर ती एक वर्तुळ पाकळी आहे, तिथं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सूत्र लागेल. चला टाकूया. नंबर 2 एरिया OMBN, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सूत्र काय असते, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. तर थिटा किती आहे, थिटा 60 भागिले 360 गुणिले पाय, पाय किती घेतलाय आपण 22/7. आता पाय जर 22/7 पहिल्यांदा घेतलं तर शेवटपर्यंत तोच घ्यायचा आहे ह्या एक्झाम्पल साठी, गुणिले आरचा वर्ग. आर म्हणजे किती 7, तर 7चा वर्ग. मग काय करूया, इथं बघा 0 ला 0 काय आला कट, 0 0 कट. नंतर 6 1 6, 6 6 36. तर उरला किती इथं उरला 1/6, 1/6 गुणिले
22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. तर इथं बघा 7 ला 7 काय आला कट. ओके, मग आपण काय करू, 7 आणि 22चा गुणाकार करून 6 ने त्याला भाग देऊ. ओके, तर बघा 1 22 22 आणि 22 गुणिले 7, तर 7 दुने 14 14 हातचा लेख, 7 दुने 14 आणि 1 15 आणि भागिले किती 6. परत एकदा बघा. ओके, 22 1 22 म्हणजे 22चा गुणाकार 7 सोबत केला तर 154 भागिले किती 6. आता 6 ने भाग देऊ आपण 154 इथं. 6च्या पाड्यात 154 बघू, तर 6च्या पाड्यात 15 आहे का नाही, 6 दुने 12, 15 तून 12 गेले 3, त्याच्यावरती 4, 6च्या पाड्यात 34 आहे का नाही, त्याच्या जवळचा कोण आहे 6 35, उरला किती खाली 4, 4 वरती 0, उत्तरात आला पॉईंट. 6च्या पाड्यात 40 आहे का नाही, 6 6 36, परत 40 मधून 36 गेले 4, परत 0, 6 6 36, म्हणजे आता पुढे 6 6 रिपीट होईल. म्हणजे आपण इथं उत्तर आपण समजूया आपलं झालंय. तर एरिया ऑफ OMBN इज इक्वल टू 25.66. ओके, 25.66 काय 4 सेमी. ओके, याला ऍडजस्ट करूया जरा, है ना भाऊला जरा ऍडजस्ट करू साईडला, तुम्हाला जर लागत असेल तर त्यासाठी. म्हणजे नंबर 2 पण झाला, किती आला 25.66 सेमी. ओके, आता पहिला झाला, दुसरा तिसरा काढायचा आपल्याला एरिया OMCN. मग एरिया OMCN काय बघा, OMCN म्हणजे हा जो आहे हा बाहेरचा तो काढायचा आहे. आता मला सांगा, हा जो मागचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये काय केलं, टोटल वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं, त्याच्यातून हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं. हा जो पार्ट आहे त्याचं क्षेत्रफळ आलं होतं, हा जो पार्ट आहे त्याचं सेम इथंच करायचं आहे. ओके, सेम टू सेम करायचं इथं. आपल्याला जर हा काढायचा तर टोटल वर्तुळ आहे का त्याच्यामधून हा मायनस करायचा. टोटल वर्तुळ कितीचा आहे 154, 154 मधून हा मायनस करावा लागेल, हा भेटेल. टोटल जो वर्तुळ आहे त्याच्यामधून एवढा मायनस करायचं, एवढं लक्षात ठेवा. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण सोडूया, पटपट घ्या. ओके, घेतलाय. आता वळूया तिसऱ्याकडं. याला जरा रफ करतो मी. ओके, जर आपल्याला तिसऱ्याचं उत्तर पाहिजे तर तिसरा आहे बघा एरिया OMCN. जर आपल्याला एरिया OMCN काढायचा आहे, म्हणजे हा जर काढायचा आहे OMCN, तर आपण काय करूया की जो आपला एरिया आला होता वर्तुळाचा, त्याच्यातून म्हणजे वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ना त्याला आपण A मानलं होतं, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ लिहू. वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा हा मायनस करायचा आहे, हा जो एरिया तो एरिया OMBN. ओके, तर मग हा जो आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ ते किती आहे, ते 154. ओके, तर 154 मधून वजा करायचा 25.66. आता वजाबाकी कशी करायची ते मी शिकवतो. ओके, ज्यावेळेस पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी करायची असते तर पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. मुलं म्हणतील तर पॉईंटच नाही ना, तर आपण 154 कसं लिहू शकतो, आपण 154 लिहू शकतो 154.00. काय लिहू शकतो 154.00 असं लिहू शकतो. त्यानंतर पुढं 25.66 कसं लिहू शकतो 25.66. बघा बरं, पॉईंट खाली पॉईंट आला का, आलं. करा वजाबाकी. ओके, 0 मधून 6 जातो का नाही, 0तून 6 जातो का नाही, इथं आजचा घ्यायला 4तून 5 जात नाही, इथून आजचा घेऊ, इथं राहील 4, 4तून तिकडे गेला तर इथं 14 होईल, पण 14तून तिकडे गेला तर इथं 13 राहील. ओके, इथं राहील 10, आणि 10तून तिकडे गेला तर इथं 9, इथं 10 होईल. 10तून 6 गेले 4, 9तून 6 गेले 3 पॉईंट. ओके, 13तून 5 गेले तर 8, 4तून 2 गेले 2, 1 128.34, 128.34. आणि हा जर एरिया आहे तर 4 सेमी मध्ये, कशामध्ये 4 सेमी मध्ये. ओके, तर हा झाला बघा एरिया OMCN. ओके, आता विद्यार्थी म्हणतील सर मागचा आणि आन्सर मॅच होत नाही. ओके, काही वेळेस असं होऊ शकतं की मागचा आणि आन्सर मॅच होणार नाही. का होतं ते मी सांगतो. इथं काय होतं की पायची ज्यावेळेस किंमत येते तर काही ठिकाणी पायची किंमत 3.14 टाकतात, काही ठिकाणी 22/7 टाकतात. ओके, तर मागचा आन्सर आणि आन्सर अप्रॉक्सिमेटली सेम असतं, फक्त पॉईंट नंतरचे 1-2 काय होतात चेंज होतात. तर दोन्ही पण आन्सर बरोबरच असतात.
ओके, पण जर इथं सांगितलं असतं पाईची किंमत हीच घ्या मग ती टाका, मग पाईची जी किंमत सांगितली असेल का तीच टाकावी लागते. पण आता इथं सांगितलं नव्हतं, तुम्ही काय केलं 22/7 टाकलं. ओके, उत्तरानंतर पॉईंट नंतर 2 नंबर चेंज होऊ शकतात, त्याला काही विषय नाही. हे पण उत्तर बरोबर आहे, हे पण उत्तर बरोबर आहे. ओके, घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट. आता जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे, जो आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न असेल. काय म्हटलंय, 3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. हे एक वर्तुळ पाकळी आहे, हे कोण आहे, एक वर्तुळ पाकळी. आणि काय म्हटलंय, तिची त्रिज्या लिहून घ्या आधी. आर किती आहे, 3.4 सेमी. आर आहे 3.4 त्रिज्या. त्यानंतर परिमिती. ओके, परिमितीचा अर्थ समजतो का? ओके, परिमिती म्हणजे PABC ची परिमिती. आपण म्हणूया वर्तुळ पाकळीची परिमिती. तर आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. ओके, आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायला थिटा पाहिजे, तर आपण पहिलं सूत्र वापरू शकतो. किंवा वर्तुळ कंसाची लांबी असेल किंवा आपल्याकडे काय असेल, त्रिज्या असेल आणि आपण भागिले 2 केला तरी पण आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ भेटेल. पण इथं वर्तुळ कंसाची लांबी दिली नाही. वर्तुळ कंस कोण आहे, ABC. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, परिमिती म्हणजे काय ही कन्सेप्ट आधी समजून घ्या. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. तुम्हाला जर सांगितलं कोणी एक चौकोन आहे ABCD. ओके, आणि याची परिमिती काय, समजा तुमचं परिमितीचं सूत्र पाठ नाहीये, तर मग तुम्ही काय करायचं, सगळ्या बाजूंची बेरीज करून टाकायची. AB मध्ये BC ऍड करायचं, BC मध्ये CD ऍड करायचं, CD मध्ये AD. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. ओके, तर इथं ही जी वर्तुळ पाकळी आहे तिची परिमिती दिली. मग मी काय करतो आता, जर ही 3.4 आहे तर हे पण 3.4 आहे. मला हिची गरज आहे का बरं, कारण की मला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय. मग याचा यूज करून ABC शोधायचंय तुम्हाला, त्यासाठी ती हिंट दिली. तर काय करूया आपण, सगळ्यात पहिलं वर्तुळ पाकळीची परिमिती जर काढायची असेल तर आपण काय काय ऍड करू. ही ती वर्तुळ पाकळी आहे, व्यवस्थित बघा. ही आहे ती वर्तुळ पाकळी. हिच्या कोणत्या कोणत्या बाजू आहे, PA अधिक ABC. त्याला आपण कंस म्हणूया, कंस ABC अधिक तिसरी बाजू PC. ओके, तर याच्यापैकी याची किंमत किती आहे, 12.8. राहू द्या. PA ची किंमत किती आहे, PA वर्तुळाची त्रिज्या, त्याची किंमत 3.4 अधिक कंस ABC ची किंमत माहिती, तोच पाहिजे कंस ABC अधिक PC किती, 3.4. इथपर्यंत काय अडचण काहीच नसेल. आता पुढं मग 12.8 तसंच ठेवा. बरोबर, हा 3.4 आणि 3.4 किती होईल, इथं साईडला करू. 3.4 अधिक 3.4, 4 आणि 4 8, पॉईंट 3 आणि 3 6, 6.8. ओके, तर 6.8 अधिक कंस ABC तसंच. ओके, काय केलं मी, 1 2 3 जण ऍड केले. मला वर्तुळ पाकळीची परिमिती भेटेल. वर्तुळ पाकळीची परिमिती ऑलरेडी देऊन ठेवली 12.8. ओके, ती टाकली. PA किती, 3.4, कारण की ती त्रिज्या आहे. PC पण 3.4, ती पण त्रिज्या आहे. तर हा 6.8 इकडे आला, तर तो प्लस इकडे त्याने काय होईल, मायनस. इकडे राहिला कंस ABC. काय राहिला, कंस ABC. इथून आपल्याला कंस ABCचं माप भेटेल. तर 12.8 मधून 6.8 गेला तर किती राहील, 6 राहिला ना. 12.8 मधून 6.8 गेला, 8तून 8 गेला 0, पॉईंटशी पॉईंट, एकाशी एकातून तिकडे गेला तरी इथं 0, इथं 12, 12तून 6 गेले 6, 6.0 म्हणजे 6. म्हणजे कंस ABC किती आला, कंस ABC आला 6. 6 काय, सेमी. आपल्याला काढायचं काय होतं, आपल्याला काढायचं होतं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याकडे सूत्र आहे, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ A बरोबर कंसाची लांबी गुणिले R भागिले 2. ओके, बरोबर. याला थोडं मी छोटं करतो आता. ओके, तर मला सांगा कंसाची लांबी किती आली, तर ही कंसाची लांबी 6 गुणिले R किती आहे, R आहे 3.4.
आणि भागिले किती 2. ओके, तर बे एक बे बेत्रिक 6, इथं उरला 3 गुणिले 3.4. तर 3 गुणिले 3.4 किती होईल बरं? 3 गुणिले 3.4 किती होईल? चला साईडला करूया. 3 गुणिले 3.4, 3 गुणिले 3.4, 3.4 गुणिले 3, 3 चौक 12, हातचा लेख 3 त्रिक 9 1 10, आणि पॉईंट किती घर मागं? 1 घर मागं. ओके, तर 10.2 परत एकदा चेक करू. 3 चौक 12 2, हातचा लेख 3 त्रिक 9 1 10, 1 घर मागं पॉईंट. तर बघा हे आलंय 10.2 सेमी. ओके, परत एकदा सांगतो, टेन्शन घेऊ नका. सेमीने येणार, इथं क्षेत्रफळ म्हटल्यानंतर 4 सेमी मध्ये येईल. ओके, तर लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं या वर्तुळ पाकळीची त्रिज्या किंवा वर्तुळाची त्रिज्या 3.4 आहे. त्रिज्या सगळीकडे सारखी असते. हा 3.4 तर हा 3.4. त्यांनी सांगितलं याचं क्षेत्रफळ किती असेल. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायला एकतर कंसाची लांबी आणि त्रिज्या पाहिजे, किंवा थिटाची किंमत माहित पाहिजे, त्रिज्या पाहिजे. तर थिटा दिलेला नव्हता, थिटा दिलेला नव्हता. मग काय केलं आपण? वर्तुळ पाकळीची परिमितीचा यूज करून या तिघांची ऍडिशन केली तर वर्तुळ पाकळीची परिमिती भेटेल. त्याचा यूज करून एबीसी काढला आणि एबीसी यूज करून आपण क्षेत्रफळ काढलं. ओके, व्हिडिओ रिपीट करून बघा, 100% समजेल. आपल्याला 1 ते 7 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे होते, ते आपण बघितलेलं आहे. तुम्ही आज याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा व्हिडिओ बघू. घेतलाय? विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. ओके, पुढील लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 ते प्रश्न क्रमांक 13 हे बघणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आधीचे व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसतील तर नक्कीच जाऊन ते व्हिडिओ बघा. त्याच्या प्लेलिस्ट मी तयार करून ठेवलेले आहे, कारण की ते व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.